नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या भक्तिमय आणि आध्यात्मिक प्रवासात। आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी अद्भुत कथा जी केवळ पुराणांमध्येच नाही तर भक्तांच्या श्रद्धेत आजही जिवंत आहे। तुम्हाला माहित आहे का, भारतामध्ये एक असे पवित्र स्थान आहे जिथे स्वतः भगवान शिव यांचे आत्मलिंग विराजमान आहे। तेच पवित्र स्थान म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर। पण प्रश्न असा आहे की हे आत्मलिंग येथे आले कसे आणि लंकेचा पराक्रमी राजा रावण याचा या कथेशी काय संबंध आहे। या कथेत तुम्हाला पाहायला मिळेल की रावणाची कठोर तपश्चर्या, देवांची चिंता आणि भगवान गणेश यांची अद्भुत युक्ती। ही कथा केवळ मनोरंजन नाही तर ती आपल्याला भक्ती, श्रद्धा आणि नम्रतेचा मोठा संदेश देते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला अशाच धार्मिक पौराणिक कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया गोकर्ण महाबळेश्वरची ही दिव्य कथा। रावण हा केवळ एक राक्षस राजा नव्हता, तर तो महान ऋषी विश्रवा यांचा पुत्र आणि ब्रह्मदेवाचा पंतू होता। चारी देवांचा ज्ञाता आणि प्रकाश पंडित असूनही त्याला जगातील सर्वात शक्तिशाली योद्धा बनायचे होते। आपली माता कैकसी हिच्या शिवभक्तीसाठी आणि लंकेला अजेय बनवण्यासाठी रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न करण्याचा कठोर संकल्प सोडला। त्याने हिमालयाची निवड केली आणि तिथे आपली साधना सुरू केली। हजारो वर्षांचा त्याग आणि शिरांची आहुती रावणाची तपश्चर्या साधी नव्हती। त्याने कडक उपवास पाळले आणि पंचांनी साधना सुरू केली। हजारो वर्षे लोटली पण शिव प्रसन्न झाले नाहीत। तेव्हा रावणाने एक एक करून आपली शिरे कापून शिवाला अर्पण करण्यास सुरुवात केली। दर 1000 वर्षांच्या तपश्चर्येनंतर तो स्वतःचे एक मस्तक अग्नीला समर्पित करायचा। 9 मस्तक अर्पण केल्यानंतरही जेव्हा शिव प्रगट झाले नाहीत तेव्हा 10वे मस्तक कापण्यासाठी रावणाने तलवार उचलली। रावणाची ही पराकोटीची निष्ठा पाहून भगवान शिव प्रगट झाले आणि त्यांनी रावणाची सर्व मस्तकं पुन्हा पूर्ववत केली। भगवान शिवाने प्रसन्न होऊन रावणाला वरदान मागण्यास सांगितले। रावणाने शिवाला आपल्यासोबत लंकेत चालण्याची विनंती केली। जेव्हा शिवाने नकार दिला तेव्हा अहंकारात येऊन रावणाने प्रत्यक्ष कैलास पर्वत उचलण्याचा प्रयत्न केला। पर्वताखाली नंदी आणि गणांची त्याने पर्वा केली नाही। तेव्हा शिवाने आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वत किंचित दाबला, ज्यामुळे रावणाचे हात पर्वताखाली चिरडले गेले। त्या वेदनेत रावणाने शंकराची स्तुती करण्यासाठी उत्स्फूर्तपणे शिवतांडव स्तोत्र रचले। त्याच्या या अजोड बुद्धिमत्तेवर आणि कलेवर प्रसन्न होऊन शिवाने त्याला रावण हे नाव दिले आणि त्याला चंद्रहास तलवार भेट दिली। रावणाची माता कैकसी रोज मातीचे शिवलिंग बनवून पूजा करायची, पण एकदा समुद्राच्या लाटेत ते वाहून गेले। तेव्हा रावणाने शिवाला पुन्हा साकडे घातले आणि त्याचे आत्मलिंग मागितले। आत्मलिंग म्हणजे शिवाची शक्ती आणि प्राण। शिवाने ते लिंग रावणाला दिले, पण एक अट घातली, हे लिंग तू लंकेला पोहोचेपर्यंत कुठेही जमिनीवर ठेवू नकोस। जर हे जमिनीला स्पर्श झाले तर ते तिथेच कायमचे प्रस्थापित होईल। रावणाकडे आत्मलिंग आल्यामुळे तो आता अमर आणि अजिंक्य होणार होता, ज्यामुळे स्वर्गातील देव घाबरले। त्यांनी भगवान विष्णूंना मदत मागितली। भगवान विष्णूंनी सूर्याला आपल्या मायेने झाकून संध्याकाळ झाल्याचा भास निर्माण केला। रावण हा कट्टर ब्राह्मण असल्याने त्याला वेळच्या वेळी संध्यावंदन करणे बंधनकारक होते। पूजेसाठी त्याला आत्मलिंग कोणाकडे सोपवणे गरजेचे होते। त्याचवेळी गणेश एक लहान मुलाच्या वेशात तेथे प्रगट झाले। रावणाने त्याच्यावर विश्वास ठेवून ते लिंग त्याच्या हातात धरण्याची विनंती केली। गणेशाने लगेच लिंग हातात घेतले नाही तर त्याला एक अट घातली। ते म्हणाले की हे लिंग खूप जड आहे आणि मी खूप छोटा आहे। जर मला याचा भार सहन झाला नाही तर मी तुला 3 वेळा पुकारेन। जर तू आला नाहीस तर मी हे लिंग जमिनीवर ठेवून देईन। रावणाने घाईघाईत ही अट मान्य केली। रावण पूजेसाठी डोळे मिटून बसतात। गणेशाने अतिशय वेगाने रावण 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 अशा 3 हाका मारल्या। रावणाला उभे राहणे इतकाही वेळ त्याने दिला नाही। तिसरी हाक मारल्याबरोबर गणेशाने ते लिंग जमिनीवर ठेवले। महादेवांच्या अटीनुसार एकदा जमिनीला स्पर्श झाल्यावर ते लिंग तिथून हलवणे कोणालाही शक्य नव्हते। अशा प्रकारे गणेशाने आपल्या बुद्धिमत्तेने रावणाच्या अमर होण्याच्या योजनेला खीळ घातली। त्याने रागात त्या बट्टूच्या डोक्यावर प्रहार केला आणि पूर्ण ताकदीने लिंग जमिनीतून उपटण्याचा प्रयत्न केला।
या ओढाताणीत लिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला, म्हणून त्या जागेला गोकर्ण नाव पडले. लिंगाचे 5 भाग झाले आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्यातील सर्वात महत्वाचा भाग जिथे पडला ते भगवान शंकरांनी महाबळ रूप धारण केले, त्याला आज आपण महाबळेश्वर म्हणून ओळखतो. रावणाची ही कथा शिकवते की भक्तीमध्ये शक्ती असते, पण जेव्हा त्या भक्तीत अहंकार मिसळतो तेव्हा देवाचे वरदानही शाप ठरू शकते. रावणाने मिळवलेले आत्मलिंग त्याच्या अहंकारी स्वभावामुळे लंकेपर्यंत पोहोचू शकले नाही. मित्रांनो, गोकर्ण महाबळेश्वर मंदिर हे केवळ एक मंदिर नाही, ते आहे श्रद्धा, विश्वास आणि दैवी अनुभूतीचा एक जिवंत स्रोत. भगवान शिव यांच्या या पवित्र स्थळी येणारा प्रत्येक भक्त काही ना काही अनुभव घेऊनच परततो. कुणाला मिळते मनशांती, कुणाच्या इच्छा पूर्ण होतात, तर कुणाला मिळतो एक अद्भुत आध्यात्मिक स्पर्श. जर तुम्हालाही वाटत असेल की भक्तीत अपार शक्ती आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा की ओम नमः शिवाय, आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र माहितीचा लाभ मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका दिव्य विषयासोबत. तोपर्यंत भगवान शिव तुमच्यावर कृपा ठेवो. हर हर महादेव.